समीक्षा समितीची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये आपण अधिकाऱ्यांना धारेवर धरलेला आहे, काय सांगाल? बघा, नियमाप्रमाणे दर 3 ते 4 महिन्यामध्ये दिशाची बैठक घेणं हे केंद्र सरकारच्या GR प्रमाणे कंपल्सरी आहे। या विभागाची खासदार म्हणून आणि अध्यक्ष म्हणून या समितीची आज सगळ्या आमदारांच्या उपस्थितीमध्ये माझे सहकारी खासदार स्मिताताईंच्या उपस्थितीमध्ये कलेक्टर साहेब असे सगळे ऑफिसर असतील, सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार झालेली आहे। जेवढ्याही केंद्र सरकारच्या योजना आहेत त्या योजनेच्या संदर्भामध्ये आढावा ह्या बैठकीमध्ये होत असतो, किंवा आमदारांचे काही स्थानिक विषय असतील, खासदार म्हणून आमचे काही विषय असतील, तर या बैठकीमध्ये सविस्तर त्या चर्चा होत असते। आणि प्रयत्न हाच आहे की ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजे, सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजे। त्यासाठी ह्या बैठकीचा एक प्रमुख उद्देश हा बैठकीचा हाच आहे। आणि मला असं वाटतं की कारण की आपण बघू शकतो की मेजॉरिटी योजना ज्या काही आहे ह्या सगळ्या केंद्र सरकारच्याच आहे आणि त्या व्यक्तिगत लाभाच्या योजना आहे। आणि बऱ्याच वेळा त्या योजना राबवत असताना अडचणी येत असतात, म्हणून अधिकारी म्हणून त्यांना काही अडचणी येत असतील, आमच्या स्तरावरच्या असतील तर आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो, किंवा टेक्निकली काही सरकारच्या लेवलवर असतील तर त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो। बैठकीचा उद्देश प्रमुख हाच आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीची बैठक आज इथे पार पडलेली आहे। जे काही विषय आम्हाला वाटले की तिथे अधिकारी कमी पडताय किंवा आमचा कुठे पाठपुरावा कमी पडतोय, त्या संदर्भामध्ये आम्ही अधिकाऱ्यांना पण सूचना दिलेल्या आहे। आमच्याकडनं जे अपेक्षित आहे की आम्ही सरकारकडे याचा पाठपुरावा करून हे कामं करून घेणे किंवा ते योजना पूर्ण शेवटपर्यंत घेऊन जाणे, त्यासाठी आम्ही सुद्धा पाठपुरावा करू। आरोपीचा जो प्रश्न आहे तो मागच्या बैठकीत तसाच होता, या बैठकीत तसाच राहिलेला आहे, त्याच्यावर सोल्युशन काही निघत नाही। बघा, विषय असा आहे, ROB आणि RUB हे दोन वेगवेगळे विषय आहे। आता ROBचं काम होत असताना केंद्र सरकारचा प्रामाणिकपणे प्रयत्न संपूर्ण देशभरामध्ये म्हणजे 2014 नंतर आदरणीय प्रधानमंत्री साहेबांनी ठरवलं की जिथे जिथे रेल्वे गेट आहे तिथे ROB बनले पाहिजे की जेणेकरून लोकांची गैरसोय होणार नाही। त्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा याला निधी दिला जातो, काही पाठ हा राज्य सरकारचा असतो। आज आमदार महोदय असतील, आपले मंत्री महोदय इथे संजू भाऊ आहे, स्मिताताई आहे, कलेक्टर साहेब, आम्ही सुद्धा रेल्वेला आणि प्लस PWDला ह्या सूचना दिलेल्या आहे की तुमचं दोघांचं कोऑर्डिनेशन व्यवस्थित ठेवा। आणि रेल्वे डिपार्टमेंटलाही खास करून ह्या सूचना देण्यात आलेल्या आहे की जिथे जिथे दोघं प्रोजेक्ट चालू असतील तिथे तुम्ही अधिकारी म्हणून साईट व्हिजिट करणं, तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना, आमदारांना, खासदारांना घेऊन तिथे जाणं हे अपेक्षित आहे की जेणेकरून टेक्निकली गोष्टी किंवा प्रॅक्टिकली ज्या गोष्टी आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून माहीत असतात तर ह्या दोघांचं कोऑर्डिनेशन करून हे कामं पूर्ण होतील। कारण की आत्तापर्यंत असं दिसण्यात आलेलं आहे की रेल्वे विभागाकडनं जे RUB झालेले आहे ते बऱ्याच ठिकाणीचे अडचणीचे आहे की जिथे पाणी थांबतं किंवा बस जात नाही आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेला याचं नुकसान होतं किंवा त्याचा त्रास होतोय। तो भविष्यामध्ये तरी रेल्वेने या संदर्भामध्ये काळजी घेतली पाहिजे, ह्या पद्धतीच्या सूचना आम्ही त्यांना दिलेल्या आहेत। बघा, आज आदरणीय मंत्री महोदयांनी त्या सूचना केलेल्या आहे की त्या विषयाचा म्हणजे तो विषय इथे मांडलेला आहे। याच्यामध्ये दोन गोष्टी आहे की केंद्राचं अंडरमध्ये जरी येत असेल पण तरी जे स्थानिक पातळीवर जे कामं होणं अपेक्षित आहे किंवा ज्या क्वालिटीचं काम अपेक्षित होणं आहे ते केंद्र म्हणजे आपले नाईचे अधिकारी PD म्हणून ही त्यांची जबाबदारी आहे की जिथे जिथे अडचणी येत आहे किंवा वारंवार लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून ज्या काही सूचना दिल्या जात आहेत त्याच्याकडे बारकाईने लक्ष देऊन ते कामं केले पाहिजे। कारण की आज कोणी लोकप्रतिनिधी असो, आम्ही आमच्या व्यक्तिगत कारणांसाठी इथे बोलत नसतो किंवा विषय मांडत नसतो। आम्हालाही जे सर्वसामान्य जनतेच्या अडचणी दिसतात किंवा त्यांच्याकडनं नेहमी आम्हाला सांगण्यात येतं त्याच्यासाठीच। आणि शेवटी आज हायवे तुम्ही बघितलं असेल, आताच मला आदरणीय संजू भाऊंनी फोटो दाखवला, एक मोठा क्रॅक पूलवर गेलेला आहे जो घातक आहे। आज एवढे हजारोने तिथे ट्रॅफिक चालू आहे, तर याच्याकडे नाहीची जबाबदारी आहे की याच्याकडे लक्ष देणं। आणि जर आपण तिथे टोल घेतो आहे तर त्यांच्याकडनं काम करून घेणं पण अपेक्षित आहे। याच्यामध्ये याचा अर्थ असं नाही होत की बाबा केंद्र आहे म्हणून ते शेवटी केंद्राने द्यायचं काम केलेलं आहे, शेवटी काम करून घेणं हे इथल्या स्थानिक अधिकाऱ्यांचं काम आहे। मध्य प्रदेशचे पोलीस हे सातत्यानं महाराष्ट्राच्या
ते हा विषय आहे तो आम्ही ट्रॅफिक पोलीसवाल्यांना पण सांगितला, इथे हायवेचे जे पोलीस आहेत त्यांना पण सांगितलं, कारण बऱ्याच वेळा कारण आपल्या दोन बाजूने बॉर्डर येतात, एक रावेर बाजूने आणि एक मुक्ताईनगरच्या बाजूने. तर नेहमी ह्या तक्रारी आमच्याकडे येत असतात की तिथे महाराष्ट्राच्या गाड्या बघितल्या थांबवल्या जातात आणि त्यांच्याकडनं वसुली केली जाते, काहीतरी दंड लावला जातो. हे बंद झालं पाहिजे, कारण की आज हायवे झालेले आहे, रस्ते झालेले आहे, आज दळणवळण वाढलेलं आहे. तर जर अशा पद्धतीने पोलीस विभागाकडनं जर हे काम होत असेल तर त्याच्यावर लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. कोण करतं म्हणजे मी ते सांगितलं, मध्य प्रदेशचे पोलीस तिथे या पद्धतीने काम करत आहे, तर ते कुठे ना कुठे थांबवायची गरज आहे. म्हणजे नेमकं ते कशासाठी करताय, खरोखर ते जे करताय ते योग्य आहे का ते चुकीचं आहे, याच्याकडे सुद्धा आपल्या पोलिसांनी लक्ष देणं गरजेचं आहे. तिथे ॲटलिस्ट साईट व्हिजिट केली पाहिजे की बाबा ठीक आहे, तुम्ही ओव्हरलोड असेल तर घेत असेल, शासकीय जी पावती आहे ती नक्की घ्या. ते तर कुठे म्हणजे इथे पण अलाउड नाही, कोणत्याच राज्यात अलाउड नाही. पण विनाकारण तुम्ही फक्त प्रवाशांना त्रास देत असेल आणि काहीतरी पकडून की हे नाही आणि ते नाही करून पैसे घेत असेल तर चुकीचं आहे. ते महाराष्ट्रामध्ये असो की मध्य प्रदेशमध्ये असो. अधिकारी ऐकत नाही, थेट मंत्र्यांकडे तक्रार करणार आहे. बघ, जिथे जिथे आम्हाला वाटतंय अधिकाऱ्यांना 1 वेळा 2 वेळा 3 वेळा सूचना देऊनही त्या कामामध्ये प्रगती होत नसेल तर नक्कीच त्याची तक्रार आम्ही वरती करू. चोपडा शिरपूर जो रस्ता आहे त्या रस्त्याबद्दलचा आणि त्याविषयी चर्चा झाला. गेल्या वेळी तुम्ही त्या अधिकाऱ्याला एक दंड दिला होता, तुम्ही गडकरींकडे तक्रार केली. अद्यापही इथं रस्त्याचा त्यांची लागलेली स्वतः तुमच्या बराणपूर अंकलेश्वरचे 2 विषय आहे. एक तर बराणपूर अंकलेश्वर आता जे काम सुरू आहे ते रिपेअरिंगचं सुरू आहे.